मराठमोळ्याचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खडाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबर संस्कारावर भर द्यावा। शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा बोजा कमी करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येतील अशी ग्वाही गटविकास अधिकारी योगेश कदम यांनी दिली आहे। खडाव तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने नूतन गटविकास अधिकारी योगेश कदम यांचा स्वागतपर सत्कार करण्यात आला। या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते। यावेळी जिल्हाध्यक्ष विश्वंभर रणवरे, निवृत्त केंद्र प्रमुख SK जाधव, विठ्ठलराव फडतरे, नितीन खोत, संजय दिडके साहेब, धनंजय क्षीरसागर, आबासाहेब जाधव, नवनाथ जाधव, चंद्रकांत सुतार, दिलीप जाधव, अरुणराव खाडे, सागर माने, जालिंदर विभूते, चंद्रकांत निकम, शंकरराव फडतरे, पोपट माळवे, सदाशिव जाधव, सुनील खाडे, सतीश खाडे, संजय कुमार माने, दिलीप देशमुख, रवींद्र कुमार पवार, श्री वावरे सर, श्री धर्माधिकारी सर, संतोष जाधव, रवी शास्त्री जाधव, ईश्वर काळे, चंद्रकांत लाटे, सोमनाथ पाटोळे, तुकाराम गायकवाड आदी उपस्थित होते। गटविकास अधिकारी श्री कदम म्हणाले, शिक्षक समितीने सत्कार कार्यक्रम घेतल्याने वैचारिक आदान-प्रदान होण्यास मदत होणार आहे। आपले आई-वडील शिक्षक असल्याने लहानपणापासून शिक्षकांच्या प्रश्नांची चांगली जाण आहे। जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेऊन वेगवेगळ्या उच्च पदावर भरारी घेतलेल्या अधिकाऱ्यांची मोठी परंपरा आपल्या तालुक्याला आहे, ती वृद्धिंगत करण्याचे काम शिक्षकांनी करावे। यावेळी कक्ष अधिकारी श्री सावंत यांचा सत्कार आणि मनोगतही झाले। सरचिटणीस नितीन घनवट यांनी सूत्रसंचालन केले। रवींद्र पवार यांनी आभार मानले। सांगण्यास आनंद म्हणा किंवा एक तुमचं वैशिष्ट्य म्हणा सगळ्यांचं की जो सत्काराचा आपण कार्यक्रम आयोजित केला, त्यांनी पहिल्यांदा वेळ घेतला पण म्हणा काल आबासाहेब जाधव सर पण आले तेव्हा शाळा फुटल्यानंतर आम्ही कार्यक्रम आयोजित करतो। म्हणजे ह्याच्यामधूनच विद्यार्थ्यांप्रती तुमचं किंवा शाळेच्या प्रती आपलं कर्तव्य सरांनी पण भाषणामध्ये उल्लेख केला की आपलं जे काय ते पहिल्यांदा करणं महत्त्वाचं आहे। ज्या गोष्टीसाठी आपलं मुख्य काम आहे त्या सगळ्या गोष्टी पहिल्या करणं महत्त्वाचं आहे, त्याच्यानंतर बाकीचे कार्यक्रम होत राहतील। तुम्ही शाळेची सुटल्यानंतरची वेळ घेतली ह्याच्याबद्दल बाकी काही जास्त मला समितीविषयी घरामध्ये असल्यामुळे बाकीचं माहिती नाही, परंतु पुन्हा एकदा आपल्या समितीच्या कार्याचा प्रत्येक छोट्याशा गोष्टीमधून येतो। बऱ्याच वेळा आपल्या शिक्षक संघटना असतात किंवा इतर आपण व्यक्ती बघत असतो की अशा कुठल्या तरी कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण शाळेची वेळ सोडून म्हणा मुलांना लवकर आपण सोडून देतो आणि मग काहीतरी कार्यक्रम आयोजित करत असतो, परंतु समितीच्या बाबतीमध्ये आपण तरी असं चिन्ह इथेच नाही पण इतर ठिकाणी आपल्याला अशा गोष्टी जाणवत नाही। तर ह्या गोष्टीबद्दल तुमचं सगळ्यांचं सर्वप्रथम मला विशेष कौतुक वाटतं। दुसरी गोष्ट बोलायची झाली तर ॲक्च्युली मी सरांना म्हणलं की सर काय सत्कार किंवा हे करणं गरजेचं नाही, कारण तुमचा घरचा असल्यासारखं आहे। जरी तुमचा किंवा विकास अधिकारी म्हणून इथे कार्यरत असतो तरी तुमच्याशी गप्पा मारायला म्हणा किंवा तुमच्याशी बोलायला म्हणा मला बोलवा किंवा माझ्या चेंबरला या म्हणलं मी पण सर म्हणले नाही आम्हाला इथे आपलं सध्या बहुमतीत आहे तर आपल्याला ठिकाणी कार्यक्रम करायचा आहे। सर खरंच जास्त काही गोष्टी बोलणार नाही मी, परंतु तुम्ही समितीच्या कार्यातून म्हणा किंवा मी आता समिती संघ वगैरे असा भेदभाव न करता एक माझ्या तालुक्यातले प्रत्येक शिक्षक संवर्ग आणि त्या संवर्गामध्ये काम करणारा प्रत्येक व्यक्ती त्यांच्याकडून आपल्या सगळ्यांची प्राथमिक अपेक्षा हीच आहे की आपण ज्या कार्यासाठी आपली नेमणूक केलेली आहे ते कार्य प्रामाणिकपणे करणं अपेक्षित आहे। गुणवत्तापूर्वक शिक्षण देणं, विद्यार्थ्यांना वेळ देणं हे खूप गरजेचं आहे। निश्चितपणे आपण खटाव तालुका किंवा तालुका एकूणच काम बघितलं तर निश्चितपणे वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या ठिकाणी जे अगदी स्पर्धा परीक्षेत म्हणत नाही UPSC MPSC असेल, बँकिंग असेल, इतर सार्वजनिक PSU सेक्टर असतील किंवा व्यवसायाच्या विविध ठिकाणी आपल्या तालुक्यातील लोक हे कार्यरत आहेत आणि त्या सगळ्या लोकांच्या कार्यरत असण्यामागे हे कुठला घटक असेल तर तुम्हाला सर्व शिक्षक बांधवांचा घटक आहे। कारण दर्जेदार शिक्षण, गुणवत्तापूर्ण शिक्षण, संस्कारक्षम शिक्षण ह्या सगळ्या गोष्टींमुळेच आज आपल्या तालुक्यातील लोक ही वेगवेगळ्या पदांवर वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत आहेत। त्याच्यामध्ये शिक्षक म्हणून तुमचा वाटा खूप मोठा आहे। माझे आई वडील सुद्धा शिक्षक आहेत, त्यामुळं शिक्षक हे किती त्याग करतात किंवा जरी बाहेर समाजामध्ये एक वाक्याने मी बोललं जातं की शिक्षक तुम्हाला काय सुट्टी आहेत, तुम्हाला उन्हाळ्याची सुट्टी आहे, दिवाळीची सुट्टी आहे, पगार एवढा आहे, अशा सगळ्या गोष्टींबाबत बोललं जातं। परंतु एका शिक्षकाच्या घरचं वातावरण कसं असतं किंवा त्यांना कुठल्या फेजमधून जावं लागतं, घरी आल्यानंतर ते बसत नाही, तुमचे पेपर चेकिंग आहे, रिझल्ट करणे असेल, आता आपण ज्ञान रचनावाचे वेगवेगळे बघतो, तुमचे
तुमचे VC असतील, ऑनलाईन ट्रेनिंग आहे, म्हणजे बऱ्याच गोष्टी ह्या सगळ्या कामाचा व्याप संपूर्ण चालला आहे. त्यामुळे बाहेर एक रेस करणं बघणारा व्यक्ती आणि एक तुमच्याच कुटुंबातला व्यक्ती, त्यामुळे मला तुमच्याप्रती किंवा तुमच्या कामाप्रतीच्या सगळ्या गोष्टींची जाणीव आहे. त्याच्यामुळे निश्चितपणे तुमच्या काही अडीअडचणी असतील किंवा तालुक्यामध्ये काम करत असताना त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुमच्यावर जबाबदारी सोपवण्याचं काम करेन मी निश्चितपणे. आणि शक्यतोवर शाळा सोडून तुम्हाला इतर कुठल्याही गोष्टींना बाबा माझ्याकडून जास्तीत जास्त जबाबदारी देता येणार नाही. शाळा व्यतिरिक्त किंवा शिक्षण व्यतिरिक्त काम तुम्हाला ते कसं देता येणार नाही याची निश्चितपणे माझ्याकडून मी दुसरा विषय आपल्या मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांच्या माध्यमातून सुद्धा किंवा आपल्या जिल्ह्याचे राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि आपल्या ह्या मानखटाव मतदारसंघाचे आमदार माननीय गोरे यांच्या सर्वांच्या संकल्पनेतून एकच आपल्याला चित्र निर्माण करायचं की आपल्या तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या आपल्या शाळा आहेत त्या आदर्श करायच्या. आता पहिल्या टप्प्यात आपल्या आदर्श शाळा 21 अंतिम म्हणजे सगळ्यांची कामं आता चालू झाली. आता एकाही शाळेचं काम चालू नाही असं नाही, सगळ्या शाळा चालू झाल्या. आता टप्पा 2 मध्ये आपण जातो. टप्पा 2 मध्ये पण प्रत्येक केंद्र शाळा केंद्रातलं एक शाळा आपण घेतो. म्हणजे पुढच्या येणाऱ्या 5 वर्षामध्ये आपण प्रत्येक शाळा. एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कदम आणि सूरज भांडवलकर, वडूज. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.